नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गजानन वडजे गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज बऱ्याच कालावधीनंतर नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि हा व्हिडिओ थोडा अतिशय संवेदनशील आहे आणि विषय असा आहे की आयुर्वेदानुसार जे त्रय उपस्तंभ सांगितलेत त्यातले 2 उपस्तंभ मी ह्या अगोदर एक्सप्लेन केलेत, आहार आणि निद्रा। तिसरा जो विषय आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य। हा विषय खरंच संवेदनशील आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे सर्व अवस्थेसाठी तारुण्यात जेव्हा प्रवेश करतो आपण, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या अवस्थेपासून मृत्यूपर्यंत मार्गक्रमण करणार आहोत। यासाठी अतिशय उपयुक्त असलेले हे ब्रह्मचर्य, याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमधनं माहिती देत आहे। ब्रह्मचर्य म्हणजे काय? आयुर्वेदानुसार कायिक, वाचिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक या सर्व गोष्टींवरती संयम ठेवणे। ज्या काही षडरूप वर्णन केलेले आहेत, काम, क्रोध, इच्छा, द्वेष, मोह, ह्या सर्वांवरती संयम ठेवणे, याला आपण ब्रह्मचर्य असं म्हणतो। तर मुख्यतः भारतीय संस्कृतीनुसार मनुष्य जन्म हा 100 वर्षाच्या आयुमध्ये विभाजित केलेला आहे। त्यातली 4 आश्रम आहेत, 25-25-25 वर्षाची। बाळ जन्माला आल्यापासनं 25व्या वर्षापर्यंत हे ब्रह्मचर्य आश्रम असतं। त्यानंतर 26 वर्षापासनं 50व्या वर्षापर्यंत गृहस्थ आश्रम असतं। 51व्या वर्षानंतर 75व्या वर्षापर्यंत वानप्रस्थ आश्रम असतं आणि 76 वर्षापासून 100 वर्षापर्यंत किंवा त्याच्याही पुढे जे काही आश्रम असतं जीवनाचं, ते म्हणजे संन्यास आश्रम असतं। आणि यामध्ये आता त्यातलं आपण ब्रह्मचर्य बघू। ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर आयुर्वेदाने सप्तधातू सांगितलेले आहेत आणि सप्तधातू नंतर एक धातू म्हणजे 8वा ओज आहे। सप्तधातू कोणते? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र। शुक्र म्हणजेच वीर्य, वीर्य म्हणजेच पोटेन्सी। मग ती कुठलीही असेल पोटेन्सी, सर्व मेडिसिन जी आहेत, कुठलेही मेडिसिन असू देत, ॲलोपॅथिक असू देत, होमिओपॅथिक असू देत, आयुर्वेदिक असू देत, ह्या सर्व औषधांना वीर्य असतं। ती की कार्यकारण करण्याची शक्ती म्हणजे पोटेन्सी जी आहे तुमची, त्याला आयुर्वेदात वीर्य ही उपाधी लावलेली आहे। वीर्य म्हणजे कार्यकारण करण्याची शक्ती। तसेच आपल्या शरीरामध्ये शुक्र हा धातू आहे, तो सप्तधातूपासून म्हणजे 7वा धातू आहे आणि ह्या सर्व धातूंचं सार, 6 धातूंचं सार म्हणजे शुक्र। आणि ज्यामध्ये शुक्र प्राबल्याने असतं, त्यांची कार्यकारण शक्ती, त्यांचं जे काही वैयक्तिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल किंवा आर्थिक असेल, ह्या सर्व गोष्टीमध्ये ही व्यक्ती सर्वोत्कृष्ट पदावरती सतत कार्यरत असते। बाळ जन्मल्यानंतर ते 5व्या वर्षापर्यंत ही बाल्यावस्था असते, म्हणजे त्याला लालन पालन सगळ्या गोष्टी करायच्या। पण 5व्या वर्षानंतर जे काही संस्कार करतो आपण, 15व्या ते 25 वर्षापर्यंत, ही पुढची जी 75 वर्षे जगण्यासाठी जे काही आपण त्यांना संस्कार करणार आहोत, ते पूर्णतः ब्रह्मचर्य आश्रमात राहून, गुरुच्या सानिध्यात राहून, सर्व कला, जे काही जगण्यासाठी लागणाऱ्या कला आहेत, ज्ञान आहे, विज्ञान आहे, या सर्वांचं संगोपन, पालन, पोषण करण्यासाठी ह्या आश्रमाचं अतिशय महत्त्व आहे। या आश्रमामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, दोघांनीही प्रॉपर जर ब्रह्मचर्याचं पालन करून जी काही आपल्याला विद्या अवगत करायची आहे, ती जर प्रॉपर केली, तर आपण पुढचे 75 वर्षे ही अतिशय संयमाने आणि चांगल्या प्रकारचे आपण जगू शकतो। हे ब्रह्मचर्य आश्रमाचं महत्त्व आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट येते ती गृहस्थ आश्रमातील ब्रह्मचर्य। तर भारतीय संस्कृतीनुसार ब्रह्मचर्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे। त्याचं कारण असे आहे की एका ठराविक, म्हणजे जेव्हा आपण गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो, तेव्हा फक्त काम वासनेचा उपयोग हा प्रजन उत्पत्तीसाठीच करण्यात एवढाच सांगितलेला आहे। त्याचा अतियोग झाला तर त्याचे रूपांतर अनेक आजारामध्ये होतं। मग शारीरिक असतील, मानसिक असतील
हे आपल्याला आजारामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि हे टाळण्यासाठी गृहस्थ आश्रमामध्ये सुद्धा ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. ते जर व्यवस्थित फॉलो केलं तर आपण 100 वर्ष जगण्यासाठी जी काही एनर्जी आहे ती कायम टिकवून ठेवू आणि अनेक आजारांपासून आपण दूर राहण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल. ओके. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता हा गृहस्थ आश्रमातला ब्रह्मचर्य झालं, तर योगी किंवा ऋषीमुनी असतात ह्यांचं तर कायमच ब्रह्मचर्य असतं, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत हे ब्रह्मचर्य अवस्थेतच असतात. त्यामुळे त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे ते नैसर्गिक असतं. कुठल्याही त्यांना औषधांची किंवा आजारांची लागण होत नाही, त्यामुळे औषधी काही लागत नाही. आणि हे ब्रह्मचर्य का, म्हणजे ह्या ब्रह्मचर्याने होतं का नेमकं, तर त्यांना जी काही आसने आहेत, प्राणायाम करायचे आहेत, ह्या गोष्टी सहजरित्या पार पाडल्या जातात आणि त्यांना हे लॉंग टर्म म्हणजे खूप अतिशय मोठं आयुष्य हे सहजरित्या ते प्राप्त करू शकतात. हे ब्रह्मचर्याचं खूप महत्त्वाचा रोल हे प्रत्येक मानवी जीवनामध्ये आहे. हा प्रत्येकाने जर फॉलो केला व्यवस्थित गुरुच्या मार्गदर्शनाखाली, किंवा ज्यांना कोणाला ह्या बाबतीत ज्ञान आहे त्यांचा जर तुम्ही सल्ला घेतलात तर आपल्याला अनेक आजारांपासून दूर राहण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. ब्रह्मचर्य पालनाचे फायदे काय, तर शारीरिक फायदे असे आहेत की एक तर तुम्ही कुठल्याही आजाराला बळी पडत नाही आणि जर बळी पडला त्यातनं लवकर रिकव्हरी होण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट, ब्रह्मचर्य व्यवस्थित पालन करण्यात आलं तर कोणत्याही मानसिक आजाराला तुम्ही बळी पडणार नाही, जसे की अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, यासारख्या आजारापासून तुम्ही दूर राहाल. तुमच्या मनाचं स्वास्थ्य व्यवस्थित पालन केलं जातं ब्रह्मचर्याने, तुमच्या मनावर संयम येतो. आणि ह्या ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर तुमचा आहार आहे, तुमचा विहार आहे, तुमची संगती आहे, या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात तर ब्रह्मचर्य हे ऑटोमॅटिक म्हणजे सहजरित्या प्राप्त करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ब्रह्मचर्य ऍक्ट ॲज अ बेस्ट मेडिसिन फॉर ऑल डिसीजेस. मेडिसिनचं कसा काय रोल आहे, तर धारणात धातवा म्हणजे जी काही धातू आहेत आपल्या शरीरामध्ये, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, हे शरीराचं धारण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त, म्हणजे मेडिसिन पेक्षाही अत्यंत उपयुक्त असलेले घटक द्रव्य आहेत. आणि ती जर द्रव्य तुम्ही व्यवस्थित म्हणजे प्रमाणात आणि व्यवस्थित योग्य वेळेत जर त्यांचं तुम्ही धारण पोषण केलं तर ही बेस्ट मेडिसिन म्हणून काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा, शुक्र हा धातू सर्व शरीरभर व्याप्त असतो आणि तो जर आपण व्यवस्थित धारण केला तर आपल्याला अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. आणि जर कोणती आजार झाले असतील आणि त्याचं जर शुक्र व्यवस्थित जर तयार होत असेल, त्याची कुठली दृष्टी नसेल, तर ऍक्ट ॲज अ बेस्ट मेडिसिन असा हा त्याचा रोल आहे. हे ब्रह्मचर्य म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने चिकित्सेत ब्रह्मचर्याचं महत्त्व काय, तर हे महत्त्व आहे. आणि तुमच्या मनावरती संयम येतो आणि शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होतो. ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी आहारातली कुठली द्रव्ये घ्यायची, तर तो शक्यतो सात्विक आहार असावा. सात्विक आहार म्हणजे काय, तर ही जी काही आपल्याला नैसर्गिक गोष्टी आहेत, म्हणजे उदाहरण घ्यायचं असेल तर वृक्ष असतील, कोणतेही झाड हे फळ तयार करतो पण तो स्वतः कधी खात नाही, तो दुसऱ्याला देण्याच्या आशेने किंवा दुसऱ्याला देण्यासाठीच ते फळ तयार करतं. हा जो त्या निसर्गाचा नियम आहे की म्हणजे त्या झाडाचा जो काही गुणधर्म आहे तो सात्विक असतो. त्यामुळे फलाहार असेल, दुग्धाहार असेल, घृत म्हणजे तूप असतील, अशा प्रकारचा जर सात्विक आहार सेवन केला तर ब्रह्मचर्य पालन करण्यास अत्यंत उपयोगी ठरणारा एक घटक आहे. तर ब्रह्मचर्याचं महत्त्व कुठे आहे, जर तुम्हाला मोठे आजार उदाहरणार्थ असेल, दम्याचा आजार असेल, यामध्ये ब्रह्मचर्याचं जर पालन केलं तर हा आजार चांगल्या प्रकारे कंट्रोल राहण्यास मदत होते किंवा तो होऊ पण शकत नाही. हे ब्रह्मचर्याचं पालन केलं म्हणजे शुक्र धातूचं धारण करणाऱ्यामध्ये दिसून येणारे परिणाम आहेत. तसेच कॅन्सर सारखा दुर्धर आजार आहे म्हणजे क्रॉनिक डिसीज आहे, अशा आजारामध्ये जर शुक्र धातू प्राकृत असेल तर कॅन्सरवरती अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला मात करण्यास चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. कॅन्सरचा मूळच हे आहे की जी काही सेल डेव्हलप होते ती विकृत होते आणि फास्ट ग्रोथ होते. जर तुम्ही सेल
उत्पत्तीचं कारणच काय आहे तर आयुर्वेदानुसार शुक्र धातू आहे. न्यू जनरेशन ऑफ सेल्स कुठून होतात तर शुक्रापासून होतात. तर शुक्र जर प्राकृत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरवरती अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभावीपणे मात करण्यास ॲज अ मेडिसिन म्हणून आपण ब्रह्मचर्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो. डायबिटीज आहे किंवा काही जणांच्या जखमा भरत नाहीयेत, म्हणजे इथे तुमचं धातूंची दृष्टी झालेली आहे, त्या धातूमध्ये जखमा भरत नाही, त्याचा अर्थ रक्ताची दृष्टी आहे, मांसाची दृष्टी आहे, त्वचेची दृष्टी आहे, हे जर प्राकृत झाली तर ते चांगल्या प्रकारे लवकर रिकवर होण्यासाठी ह्या धातूंना प्राकृत अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला आणि ब्रह्मचर्याचं पालन केलं, आहार विहार जर व्यवस्थित असेल तर अशी आजार सुद्धा आपल्याला लवकर रिकवर होण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे ब्रह्मचर्याचा उपयोग होऊ शकतो. त्या ठिकाणी ब्रह्मचर्य पालनासाठी आहार पण महत्वाचा आहे, तसंच तुमची दिनचर्या सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्यामध्ये तुमचे दिनचर्येत ब्रह्ममुहूर्तावरती उठणे, त्यानंतर जी काही तुमची दिनचर्या आहे ती योग आसने, प्राणायाम ह्यापासून सुरुवात करणे, हे सुद्धा ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी प्रभावी घटक द्रव्य आहे. त्या ब्रह्मचर्याचे लॉंग टर्म फायदे काय आहेत तर तुमचं हे शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक हे सर्वतः संतुलन राखण्यासाठी, योग्य प्रकारे संतुलन राखण्यासाठी अत्यंत प्रभावी असं ब्रह्मचर्य हे एक वृत्त आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत स्त्री आणि पुरुषांनी जर व्यवस्थित ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन केलं असेल तर जेव्हा त्यानंतर आपण गृहस्थ आश्रमामध्ये जेव्हा प्रवेश करू त्या आश्रमाचा उद्देशच आहे की संतती प्राप्त करण्यासाठी, आणि हे जर पालन व्यवस्थित झालं असेल, जी संतती उत्पन्न होणार आहे ती उत्तम प्रकारची संतती आपल्याला प्राप्त होऊ शकते. हे ब्रह्मचर्य आश्रमाचं अत्यंत महत्वाचा त्यामध्ये रोल असतो. तसेच कटिशूल असेल, कंबरदुखी असेल, मानदुखी असेल किंवा अशा अनेक आजारामध्ये प्रतिशय आहे, म्हणजे सर्दी आहे, वारंवार सर्दी आहे, यात ब्रह्मचर्य तुम्ही फॉलो करत नसाल, तुमचं शुक्र धातू जर शरीरात व्यवस्थित टिकून राहत नसेल तर सर्दी, प्रतिशयासारखे आजार म्हणजे वारंवार सर्दी होणे किंवा कटिशूल होणे किंवा वेगवेगळ्या जॉईंटचे सांध्यांचे आजार होणे, ह्यासाठी सुद्धा शुक्र धातू शरीरामध्ये प्रॉपर असणे, त्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करणं हे खूप महत्वाचं आहे. मग ते स्त्री असतील किंवा पुरुष असतील, दोघांमध्ये तेवढाच रोल ब्रह्मचर्याचा आहे. याचा एक रेफरन्स सांगायचा असेल ब्रह्मचर्याचा तर भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा अर्जुनाचं ब्रह्मचर्य व्यवस्थित होतं पण त्यांना संमोह झाला होता, म्हणजे जे आपण डिप्रेशन म्हणतो, अँझायटी म्हणतो, ह्यामध्ये अर्जुनाला भगवंतानी सांगितलेलं आहे की कामात क्रोधो, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे जर एका कामाची जर काम वासनेच्या जर आपण आहारी गेलो तर ह्यामध्ये बुद्धिभ्रंश होतो, अतिशय राग, क्रोध येतो, क्रोधानंतर बुद्धिभ्रंश होतो आणि बुद्धिभ्रंशानंतर विभ्रम होतो, विभ्रमानंतर आपल्याला प्रणश्यती म्हणजे आपण सर्वस्व नाशाकडची वाटचाल करतो. तर ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जर आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं तर शरीर आणि मनाचं संयमन ठेवून आपण चांगल्या प्रकारचे 100 वर्षे हे सुखी समाधानाने जगू शकण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मोक्ष मिळेल किंवा न मिळेल ही दूरची गोष्ट आहे, पण भारतीय संस्कृतीनुसार मनुष्य जन्माचं ध्येय काय तर मोक्ष आहे, ना की पैसा किंवा ह्या भौतिक सुखापेक्षाही जे काय ते मोक्ष आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठीचा जो खटाटोप करण्यासाठी जी काही लागणारी साधन सामुग्री आहे, त्या साधन सामुग्रीसाठी जो काही ध्येय महत्वाचा आहे तो ध्येय टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे एक ब्रह्मचर्य आहे. ती सर्व आश्रमामध्ये असणारी उत्तम मेडिसिन सारखं काम जे करणार आहे, कुठल्याही मेडिसिनची गरज न लागता जी काही नॅचरल मेडिसिन आहे ते म्हणजे आपले सप्तधातूतील शुक्र धातू नंतर जे काही आपल्या शरीरावर कांती, तेज, प्रभा दिसून येते ते असतं ओज. आणि हे सगळं आपल्याला त्या प्रॉपर व्यक्तीमध्ये बघायला मिळेल. मग पुरुष असेल किंवा स्त्री असेल, या दोघांमध्ये सुद्धा ते कांती, प्रभा, तेज सगळं बघायला मिळतं जर ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करण्यात व्यवस्थित येत असेल. धन्यवाद. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.